ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता महात्म्य अध्याय 3. श्री भगवान म्हणाले, प्रिये, जनस्थानात एक जड नावाचा ब्राह्मण होता. तो कौशिक गोत्रातील होता. त्याने ब्राह्मण धर्म सोडून व्यापार करण्याचे ठरवले. पुढे पुढे तो परस्त्रियांशी संबंध ठेवून व्यभिचार करू लागला. तो नेहमी जुगार खेळत असे, दारू पी व शिकार करून प्राणी हत्या करी. त्यातच त्याचा काळ व्यतीत होई. यामध्ये त्याचे धन संपले. त्यामुळे व्यापारासाठी तो दूर उत्तरेकडे गेला. तेथून पुष्कळ धन मिळवून तो घराकडे येऊ लागला. बराच रस्ता पार करून घरी येत असता सूर्यास्त होऊन चोहोकडे अंधार पसरला. तेव्हा त्याने एका झाडाखाली मुक्काम केला. तेथे दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा प्राण घेतला. तो अधर्माचरण करणारा असल्याने मृत्यूनंतर भयंकर पिशाच झाला. त्याचा मुलगा मोठा धर्मात्मा असून वेदवेत्ता होता. त्याने वडील गावाहून परत येण्याची बरेच दिवस वाट पाहिली. जेव्हा ते आले नाहीत तेव्हा त्यांचा शोध घेण्यासाठी तो स्वतःच घर सोडून बाहेर पडला. तो दररोज इकडे तिकडे जाऊन वाटसरूंच्याकडे चौकशी करी, पण त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर एके दिवशी वडिलांच्या एका मदतनीसाची व त्याची भेट झाली. तेव्हा त्याच्याकडून त्याला वडिलांचे सर्व वर्तमान समजले. वडिलांच्या मृत्यूची हकीकत ऐकून त्याला अतिशय दुःख झाले. बराच विचार करून वडिलांची अंत्यक्रिया करण्याच्या इच्छेने आवश्यक साहित्य बरोबर घेऊन त्याने काशीला जाण्याचे ठरविले. वाटेत 7-8 ठिकाणी मुक्काम करून 9व्या दिवशी तो जेथे त्याच्या वडिलांना मारले होते नेमका त्या झाडाखाली पोहोचला. तेथे त्याने स्नान करून संध्या केली व गीतेचा 3रा अध्याय म्हटला. इतक्यात आकाशात भयंकर आवाज उमटला. त्याच वेळी त्याने आपल्या वडिलांना भयंकर स्वरूपात पाहिले. तेवढ्यात त्याला त्याच्या समोरच एक सुंदर विमान दिसले. ते अत्यंत तेजस्वी असून त्याच्या तेजाने साऱ्या दिशा प्रकाशित झाल्या होत्या. त्या विमानाला बारीक सारीक पुष्कळ घंटा लटकत होत्या. ते पाहताच त्याच्या मनातील भीती दूर झाली. त्याने विमानावर दिव्य रूपात शोभणाऱ्या आपल्या वडिलांना पाहिले. त्यांनी पितांबर परिधान केला होता आणि मुनिजन त्यांची स्तुती करीत होते. त्यांना पाहून मुलाने नमस्कार केला आणि वडिलांनी त्याला आशीर्वाद दिला. नंतर त्याने वडिलांना याविषयी सारे विचारले. तेव्हा वडिलांनी आपल्या मृत्यूपासूनची सर्व हकीकत त्याला निवेदन करून म्हटले, पुत्रा, सुदैवाने माझ्याजवळ गीतेचा 3रा अध्याय म्हणून तू या शरीराकडून घडलेल्या व तोडण्यास कठीण अशा कर्मबंधनातून माझी सुटका केलीस. तेव्हा आता तुला काशीला जायला नको, कारण ज्या माझ्या मुक्तीसाठी तू काशीला जाणार होतास ते काम 3ऱ्या अध्यायाच्या पठनाने सिद्ध झाले होते. वडिलांनी असे सांगताच मुलगा म्हणाला, बाबा, माझ्या कल्याणाचा उपदेश करा. तसेच मी करण्याजोगे काही काम असल्यास तेही सांगा. वडील म्हणाले, निष्पाप मुला, तुला पुन्हा हेच काम करायचे आहे. मी जे काम केले तेच माझ्या भावानेही केले होते. त्यामुळे तो घोर नरकात खितपत पडला आहे. शिवाय आपल्या कुळातील जे जे लोक नरकात पडले आहेत त्या सर्वांचा उद्धार व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. पुत्रा, ज्या साधनाने तू माझा उद्धार केलास त्याच साधनानेच तू इतरांचाही उद्धार करावास. म्हणून या 3ऱ्या अध्यायाच्या पठनाचे अनुष्ठान करून त्यापासून उत्पन्न झालेले पुण्य तू त्या नरकातील जीवांना संकल्पाने दे. त्यामुळे माझे सारे पूर्वज माझ्याप्रमाणेच यमयातनातून मुक्त होऊन लवकरच श्री विष्णूंच्या परमपदाला प्राप्त होतील. मुलगा म्हणाला, बाबा, आपला उद्धार या 3ऱ्या अध्यायाच्या पाठामुळे झाला असेल आणि नरकातील सर्व जीवांचा उद्धार व्हावा असे जर आपल्याला वाटत असेल तर मी तसेच करीन. वडील म्हणाले, बाळा, ठीक आहे, असेच कर, तुझे कल्याण असो. असे झाले तर ही माझ्या अत्यंत आवडीचीच गोष्ट झाली. एवढे बोलून त्याचे वडील भगवान विष्णूंच्या परमधामाला गेले. नंतर तो मुलगा फिरून जनस्थानातील भगवान श्रीकृष्णांच्या अत्यंत सुंदर मंदिरात आला व त्यांच्या पुढे बसून त्याने गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या पाठाच्या आवृत्ती सुरू केल्या.
त्यातील प्रत्येक आवृत्ती गणिक जे जे पुण्य उत्पन्न होई ते त्याने नरकातील जीवांच्या उद्धारासाठी संकल्पपूर्वक समर्पित केले. त्यामुळे भगवान विष्णूंचे दूत नरकात यातना भोगणाऱ्या जीवांना सोडवून नेण्यासाठी यमराजांकडे आले. यमराजाने त्यांचे योग्य प्रकारे आगत स्वागत करून त्यांचे कुशल विचारले. विष्णुदूत म्हणाले, आमचे कुशल काय विचारता? आम्हाला सर्वत्र आनंदी आनंद आहे. पितृलोक सम्राट यमराजांनी विचारले, विष्णुदूतांनो, आपले येण्याचे प्रयोजन काय? विष्णुदूत म्हणाले, यमराज, शेषशय्येवर पहुडलेल्या भगवान विष्णूंनी आमच्याद्वारा आपले कुशल विचारले असून आपल्याला आज्ञा केली आहे की आपण नरकातल्या सर्व जीवांना नरकातून काढून आमच्या स्वाधीन करा. अत्यंत तेजस्वी भगवान विष्णूंची ही आज्ञा ऐकून यमाने मस्तक लववून तिचा स्वीकार केला व मनोमन काही विचार केला. नंतर मदोन्मत्त नरकवासी जीवांना नरकातून मुक्त करून विष्णुदूतांच्या स्वाधीन केले व त्यांच्या पाठोपाठ आपणही श्रेष्ठ विमानातून बसून भगवान विष्णूंच्या निवासस्थानाकडे क्षीरसागराकडे गेले. त्या सागरात कोट्यवधी सूर्यांसारखे तेजस्वी, नीलकमलासारखे श्यामसुंदर लोकनाथ जगद्गुरु श्रीहरींचे त्यांनी दर्शन घेतले. भगवंताचे तेज त्यांची शय्या असलेल्या शेषाच्या फणांवरील रत्नांच्या तेजाने द्विगुणित झाले होते. त्यांचे मन प्रसन्न असून मुख आनंदी दिसत होते. लक्ष्मीदेवी आपल्या सरळ नजरेने वारंवार त्यांच्याकडे पाहत होती. त्यांच्या चोहोबाजूला योगीजन त्यांच्या सेवेत मग्न होते. त्या योग्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या ध्यानावस्थेमुळे निश्चल दिसत होत्या. समोर देवराज इंद्र आपल्या शत्रूंचा पराभव व्हावा म्हणून भगवंतांची स्तुती करीत होते. ब्रह्मदेवांच्या मुखातून बाहेर पडलेली वेदांत वाक्ये मूर्त रूप घेऊन भगवंताचे गुणगान करीत होती. भगवान स्वतः पूर्ण संतुष्ट असल्यामुळे सर्व चराचराविषयी ते उदासीन वाटत होते. जीवांपैकी ज्यांनी योग साधनेने विशेष पुण्य संचय केलेला होता त्या सर्वांकडे भगवान एकाच वेळी कृपादृष्टीने पाहत होते. तसेच आपलेच स्वरूप असलेल्या चराचर विश्वाला आपल्या आनंदपूर्ण दृष्टीने आनंदित करीत होते. सर्वव्यापी दिव्य शरीर धारण केलेले, नीलकमलासारखी कांती असलेले श्रीहरी शेषाच्या फण्यांवरील रत्नांची कांती अंगावर पडल्यामुळे असे वाटत होते की जणू चांदण्याने सुशोभित झालेले आकाशच. असे हे भगवंताचे दिव्य रूप मनसोक्त पाहून झाल्यावर यमराज आपल्या विशाल बुद्धीने त्यांची स्तुती करू लागले. यमराज म्हणाले, सर्व विश्व निर्माण करणारे भगवन, आपले अंतःकरण अत्यंत निर्मळ आहे. आपल्या मुखातूनच वेद प्रगट झाले. आपणच विश्वस्वरूप असून विश्व निर्माण करणारे ब्रह्मदेवही आहात. आपल्याला नमस्कार असो. आपली शक्ती आणि वेग यांमुळे जे अजिंक्य वाटतं अशा श्रेष्ठ दानवराजांचा अभिमान नष्ट करणाऱ्या भगवान विष्णूंना नमस्कार असो. विश्वाचे पालन करताना सत्वमय शरीर धारण करणाऱ्या, विश्वाचा आधार असणाऱ्या सर्वव्यापी श्रीहरींना नमस्कार असो. सर्व देहधारी प्राण्यांच्या पातक समूहाला नष्ट करणाऱ्या परमात्म्याला नमस्कार असो. ज्यांच्या कपाळावरील तिसरा नेत्र जरासा उघडताच तेथून आगीचे लोळ बाहेर पडतात त्या रुद्ररूप धारण करणाऱ्या आपणाला, महेश्वराला माझा नमस्कार. आपण साऱ्या विश्वाचे गुरु, आत्मा आणि महेश्वर आहात. म्हणून साऱ्या विष्णू भक्तांना संकटमुक्त करून आपण त्यांच्यावर अनुग्रह करता. मायेने उत्पन्न झालेल्या साऱ्या विश्वात आपण व्यापून राहिलेले असूनही मायेच्या गुणांचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. आपण अनंत आहात, त्यामुळे आपल्या महिम्याचा अंतपार कोणाला लागत नाही. आपण माझ्या वाणीचा विषय तरी कसे होणार, म्हणून मी न बोलणेच उचित होय. अशी स्तुती करून यमराजाने हात जोडून म्हटले, जगद्गुरो, आपल्या आज्ञेवरून हे जीव पापी असूनही यांना मी सोडून दिले. यानंतर मला करण्याजोगे आणखी काही काम असेल तर तेही सांगावे. यमराजाचे हे बोलणे ऐकून भगवान मधुसूदन मेघगंभीर वाणीने जणू अमृताचा वर्षाव करीत म्हणाले, धर्मराज, तुम्ही सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवून लोकांचा पापापासून उद्धार करता. तुमच्यावर सर्व प्राण्यांच्या संहाराचे ओझे ठेवून मी निश्चिंत आहे. म्हणून तुम्ही आपले काम करा आणि आपल्या लोकाला परत जा. एवढे बोलून भगवान अंतर्धान पावले. यमराजही आपल्या निवासस्थानी परतले.
अशा रीतीने ब्राह्मणाने आपल्या कुळातील व इतरही नरकातील जीवांचा उद्धार करून तो स्वतः देखील श्रेष्ठ विमानावर आरूढ होऊन श्री विष्णुधामाला निघून गेला. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण.